आज मी तुम्हाला कॅफे स्टाईल शेक बनवायची रेसिपी सांगणार आहे आणि त्यांची थिक कशी होते हा प्रश्न सगळ्यालाच पडतो ना, त्याचीच तर ही सिक्रेट रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। एकदम मस्त आणि एकदम थिक असं स्ट्रॉबेरी शेक बनवण्यासाठी त्यांचं सिक्रेट असतं ते म्हणजे व्हिपिंग क्रीम। तर इथं मी व्हिपिंग क्रीम घेतली आणि त्यात स्ट्रॉबेरी टाकलेस, कारण स्ट्रॉबेरी शेक बनवतोय म्हटल्यानंतर स्ट्रॉबेरी ह्या फ्रीझरमध्ये मी सेट केल्या होत्या, म्हणजे अशा दगडासारख्या झालत्या त्या, आणि मग त्यात टाकायच्या म्हणजे छान असून फ्लेवर येतो आणि थिक व्हायला अजून जास्त मदत होते। क्रीमने तर ऑलरेडी थिक होतो। त्यात मी 1 कप दूध घातलं। आता शेक किती बनवायचा आहे त्यानुसार दूध घालायचं आणि त्याच्यामध्ये मी साखर घातली आहे। साखर घालताना फक्त विचार करून घाला की व्हिपिंग क्रीम ही गोड असते, त्यामुळे साखर जरा कमीच वापरा। मस्त असा हा शेक फिरवून घ्यायचा, म्हणजे हे सगळं फिरवून घ्यायचं मिक्सरवरती आणि एका छानशा ग्लासला डेकोरेट करायचं स्ट्रॉबेरी क्रशने आणि त्याच्यामध्ये हा शेक टाकून एकदम कॅफे स्टाईल शेक तयार। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।